सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशाची 6 लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या रिक्षा चालकाला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने अटक केली। आरोपीकडून एक रिक्षा व रोकड असा 4,95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काठेगल्ली येथील सौरभ गिरीश आहेर हे पत्नीच्या उपचारासाठी 6 लाख रुपये रोख घेऊन मुंबई ठाणे येथून रेल्वेने नाशिकला आले होते। नाशिक रोड रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टँड वरून ते काठेगल्लीला जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना एका अनोळखी रिक्षा चालकाने त्यांना गाठले। रिक्षात बॅग ठेवून सुट्टे पैसे आणण्यासाठी फिर्यादी बाजूला केले असता चालकाने 6 लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढला। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रकरण गंभीर असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी काळ्या पिवळ्या रिक्षा आणि चालक मोईन कुरेशी राहणार वडाळा नाका जुने नाशिक याला ताब्यात घेतलाय। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याने सोबतच्या साथीदार शेवाज सय्यद राहणार कैडा जुना नाशिक याच्या सोबत मिळून रक्कम वाटून घेतल्याचं सांगितलंय। पोलिसांनी मोईन कडून 2 लाख रुपये आणि शेबाज कडून 2 लाख रुपये असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तसेच गुन्ह्यात वापरलेली 95,000 रुपये किमतीची रिक्षाही जप्त करण्यात आली आहे। चोरीची उर्वरित 2 लाख रुपये रोख रक्कम एका 20 ते 25 वर्षीय अनोळखी प्रवाशाकडे असल्याचं तपासात समोर आले असून त्याचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणी, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे यांनी केली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक रोड पोलीस स्टेशनला फिर्यादी श्री सौरभ गिरीश आहेरे राहणार काठेगल्ली हे ठाणे या ठिकाणाहून बाहेर रेल्वेने नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरले। तर त्यांनी रेल्वे स्टेशन येथून त्यांच्या काठेगल्ली या ठिकाणी राहण्यासाठी त्यांनी एक रिक्षा पाचारण केली। एक अनोळखी रिक्षा चालक त्या ठिकाणी आला। त्यावेळेस त्यांनी त्यांची बॅग रिक्षामध्ये ठेवली आणि सुट्टे आणण्यासाठी ते दुकानावर गेले। तेवढ्या त्या अनोळखी रिक्षा चालकाने त्याची पैशाची बॅग होती तर ती चोरी करून नेली होती। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील गुन्हे शोध पथक हे करत होते। सदरचा प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक श्री गंधाट यांना माननीय वरिष्ठांनी यांना नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक व तपासी अंमलदार यांना सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने उघडकीस आणण्याची सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, तसेच त्यांच्यासोबत पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस हवालदार महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे व योगेश रानडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दी आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात वेगवेगळ्या ठिकाणची सीसीटीव्हीची पडताळणी केली। तसंच त्यांचा बऱ्याच माहिती घेतली, गोपनीय माहिती घेतली, परंतु त्या ठिकाणी काही एक धागादौरा लागत नव्हता। त्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये त्या ठिकाणी आरोपीचा जो वर्णन होतं त्या रिक्षाच्या वर्णनाप्रमाणे त्या रिक्षाच्या वर्णनामध्ये बसून डमी ग्राहक बनून, प्रवासी बनून त्यांनी बरेच शोध घेतला। त्यानंतर त्यांना एका रिक्षा चालकाकडनं माहिती झाली की MH एक रिक्षा चालक MH15JA 5094 या क्रमांकाची काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा मोईन कुरेशी राहणार वडाळा या व्यक्तीने 6 लाख रुपये चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली। त्या पद्धतीने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी पुन्हा सापळा रचला आणि सदर आरोपी याला त्याच्या साथीदारासह ताब्यात गेले। त्याचा साथीदार शेबाज सय्यद या आणि तसेच मोईन कुरेशी या दोघांना ताब्यात घेतलं। यांच्याकडनं गुन्ह्याच्या तपासामध्ये जवळपास 6,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। तसेच यासोबत अनोळखी प्रवासी याचा सुद्धा शोध घेत आहोत आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे।